पाणी प्रश्नावर मनसेचा कळंबोलीत हल्लाबोल. 15 दिवसात पाणी न दिल्यास आंदोलनाचा इशारा. पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी टंचाईच्या प्रश्नावर मनसेने कळंबोलीत आंदोलन करत सिडको प्रशासनाला जाब विचारला. खारघर, तळोजा, कळंबोली आणि कामोठ्यासह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून मंत्री गणेश नाईक तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि विक्रम पाटील यांनी सिडकोकडे 27 अर्ज करूनही प्रश्न सुटला नसल्याचा आरोप मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला. काही ठिकाणी पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे सुरू असल्याने पुढील 15 दिवस पाणी कपात राहणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत योगेश चिले यांनी पाणी प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी केली. नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. महिन्याभरापासून कळंबोली आणि तळोजा फेज 1 फेज 2 मधल्या नागरिकांना पाणी मिळत नाहीये आणि सिडकोकडून अपेक्षित उत्तरं सुद्धा मिळत नाहीयेत. ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये आम्ही असाच एक मोर्चा सिडकोवर काढला होता त्यावेळी सुद्धा यांनी जुजबी उत्तरं दिली होती. त्यानंतर आज जवळपास 4 ते 5 महिने झाल्यानंतर सुद्धा यांच्याकडे उत्तरं नाही आहेत. बाजूच्या नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या नागरिकांना पाणी कपात करायच्या आधी 220 लिटर प्रति माणसी पाणी प्रतिदिन मिळत होतं. आता पाणी कपात केल्यानंतर सुद्धा 175 लिटर प्रतिदिन मिळतंय प्रति माणसी पाणी. आणि आमच्या इथे कळंबोलीमध्ये तळोजामध्ये फक्त 112 लिटर प्रति माणसी पाणी मिळतंय. यांना घरं घेताना सिडकोने 24 तास पाण्याचं आश्वासन दिलं होतं. तुम्ही सरकारच्या मान्यतेनुसार 135 लिटर प्रतिदिन पाणी पण देऊ शकत नाहीयेत. आणि तिकडे मंत्री, या राज्याचे एक मंत्री स्वतःला फक्त नवी मुंबईचे मंत्री समजतात, इथले नागरिक त्यांचे नाहीयेत असे ते समजतात. ते सरळ सांगतात की पनवेल महानगरपालिकेला आम्ही 1 लिटर, सिडकोला 1 लिटर पाणी आम्ही देणार नाही. म्हणजे जो करार झालेला आहे तो करार सुद्धा नवी मुंबई महानगरपालिका पाळत नाहीये आणि इथले नागरिक मात्र पाण्यासाठी तडफडतायत. हे तडफडणारे नागरिक गणेश नाईकांना दिसत नाहीयेत. आम्हाला तर आश्चर्य वाटतं, असे कसे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.